पैशांच्या व्यवहारातून चौगुलेंना मारहाण। याबाबत वृत्त असे की चंद्रकांत चौगुले हे धुळे शहरात राहत असून त्यांच्या उसनवारीच्या स्वरूपात काही पैसे घेतले होते, परंतु पैसे देण्यात विलंब झाल्याने त्यांना जबर मारहाण करण्यात आली। या मारहाणीमुळे त्यांना जबर दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय या ठिकाणी दाखल करण्यात आले असून चंद्रकांत चौगुले यांनी शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आणि विरोधात मारहाण करणाऱ्याच्या विरोधात मारहाणीची तक्रार केली असून लवकरात लवकर मारहाण करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी चौगुले यांनी केली असून ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत। चाळीसगाव चौकडीजवळ मी मयूर कंटाळा पैसे घेतले होते, वापस त्यांना व्याजासह व्यापार दिले। 1.25 लाख रुपये आता 8 दिवसापूर्वी दिले मी। त्यांनी मला म्हणे दीपक भाऊ विद्यार्थ्यांना बोलवलं की छत्रपतीला घेऊन ये, आपण बोलून बसून करून घेऊ। दीपक मला घरी घ्यायला आला, मी गेलो। दीपक सगळं 5 मिनटं बसतो तिथं। मी येताच त्याची बेल्ट काढून मारणं चालू केलं। पोटात लाथा मारल्या फुटायच्या, मला छाती पोट बरगड्याला मुक्का मार लागला आहे आणि या कपड्याला इथे फुटमा दाखवला आहे मी। पॅन्टच्या खाली बेल्टरनी मारले मला। माझी घड्याळ त्याच्या एक माणूस होता बुंदी म्हणून एक मुलगा आहे, त्याची घड्याळ काढली, माझी पाकिट काढलं, पाकिटात माझं लायसन ATM कार्ड काढलं, माझे पहिले एक मोबाईल फोडला। त्याच्या अगोदर त्यांनी मला मारलं होतं, काय म्हटलं कारवाई करायला केली, ते दुसऱ्यांदा त्यांनी मला मारलं आहे। माझे 2 मोबाईल फोडले। काय तुमची मागणी आहे? माझी मागणी अशी की मला अन्याय की का मला मारलं का होते, मी तर पैसे द्यायला तर तयार आहे ना, नाही असं नाही पैसे देणार नाही, मला पुढे देखभाल ठेवायचं ते मारलं का कशापुढे मारलं, ठीक आहे लेट झालं, पैशाला मान्य केलं आहे। ती सिटी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे, अर्ज दिलं आहे सर्वांना साहेब लोकांना, त्याच्यात लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे अशी विनंती करतो।